आज चव्हाण साहेबांची 39वी पुण्यतिथी. 12 मार्च आणि 25 नोव्हेंबर हे असे 2 दिवस आहेत जे या वास्तूमध्ये आपण भेटतो, चव्हाण सेंटरच्या कामाचा एक आढावा घेतो. आढावा घेऊन चव्हाण साहेबांनी जी दिशा आपल्याला दिली होती त्याचं एक अकाउंटेबिलिटी रिपोर्ट खरं तर या कामाच्या निमित्ताने होतो. आज सकाळीच मी कराडला गेले होते. कराडला त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यानंतर त्यांचं जे घर आहे विरंगुळा तिथे जाऊन त्यानंतर वेणुताईंच्या नावाने जो ट्रस्ट चव्हाण साहेबांनी सुरू केला होता त्या ट्रस्टचा आढावा घेऊन हे एक 25 तारखेचा साधारण दिनक्रम आमच्या सगळ्यांचाच असतो. अनेक वर्ष खरं तर 38 वर्ष आदरणीय पवारसाहेब हे करायचे आणि ह्या वर्षीपासून मी आज कराडला गेले. आधी अनेक वेळा पवार साहेबांबरोबर मी तिथे गेले, पण ह्या वर्षी बाळासाहेब, मी, माननीय श्रीनिवास पाटील आम्ही सगळे आज सकाळी कराडला गेलो. आणि कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. वेणुताईंचा सगळाही त्यांच्याही ट्रस्टचा सगळा आढावा घेऊन आज दुपारी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर, आदरणीय पवारसाहेब, दोन्ही सत्कार मूर्ती श्री डॉक्टर यशवंत मनोहर, विजेत शेट्टी, दीप्ती टकले साहेब आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो. खरं तर हा कार्यक्रम होत असताना महाराष्ट्र हा खूप एक वेगळ्या वळणावर उभा आहे. प्रचंड बेरोजगारी, महागाईची एक कडीकडे अस्वस्थता आहे आणि दुसऱ्या बाजूनी महाराष्ट्रात एक मोठा दुष्काळ आणि पाण्याची परिस्थिती ही अतिशय गंभीर, हे खूप मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर असणार आहे. त्यामुळे आज खरं तर कार्यक्रमात आम्ही वर्षभर झालेल्याचा आढावा घेतो आणि पुढे काय करणार हा एक आमचे जे ठरलेले कार्यक्रम असतात, त्याचे टार्गेट्स असतात, ते करत असतो. पण मला वाटतं ह्या व्यासपीठावरनं आज पुढचे 6 महिने 8 महिने महाराष्ट्रात पाण्याची जी परिस्थिती असणार आहे त्याच्यावर आपल्या सगळ्यांना विचार करावा लागणार आहे, काम करावं लागणार आहे. आणि थोडंसं सगळ्यांनाच राजकारण बाजूला ठेवून आपल्याला महाराष्ट्राची दुष्काळी परिस्थिती म्हणजे पाणी शहरांमध्येही कमी असणार आहे, ग्रामीण भागात शेतीला, पिण्याला, गुरांना सगळ्यालाच असणार आहे. त्यामुळे ह्या दिशेने चव्हाण सेंटरलाही जातीने लक्ष घालून त्या दिशेने पुढच्या 6 महिने वर्ष पुढचा पाऊस येईस्तोवर आपल्याला सगळ्यांना या विषयाबद्दल थोडंसं संवेदनशीलपणे जबाबदारीने काम करावं लागेल. राज्यात फिरत असताना अनेक वेळा मी शहरांमध्ये जाते. कालचंच उदाहरण देते. काल मी पुण्यात होते आणि पुण्यामध्ये संपूर्ण पुण्याच्या विकासाचा आढावा घेत असताना ग्रामीण भागात लागणारं पाणी, शहरात लागणारं पाणी आणि त्याच्यात असणारी ह्या वर्षीची कमतरता, पाऊस कमी झाल्यामुळे उजनी धरणातलं पाणी किंवा आज वर्तमानपत्रात तुम्ही बघता तेव्हा अनेक भागांमध्ये पाण्याचा जो वाटप होतोय त्याच्यावरनं वाद वाढत आहेत. त्यामुळे पुढचे 6 महिने वर्षभर हे आपल्या महाराष्ट्रासाठी एक खूप मोठं आव्हान असणार आहे. आणि या व्यासपीठावरनं कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जे काम केलं आणि तो विचारांचा वारसा घेऊन माझी खरं तर महाराष्ट्राच्या सरकारला विनंती राहील की पुढचा काळ हा सगळ्यांना अडचणीचा आहे, संघर्षाचा राहणार आहे. त्याच्यामुळे दुष्काळाच्या परिस्थिती फार गांभीर्याने त्याच्यातले काही तज्ज्ञ असतील ज्यांनी अनेक वर्ष अतिशय उत्तम काम केलं असेल त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे महाराष्ट्राने 6 महिने वर्ष कसं काढायचं याचा नियोजनबद्ध कार्यक्रम केला पाहिजे. आणि ती मागणी चव्हाण सेंटरच्या वतीने आम्ही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. आणि आपल्याबरोबर काम करणारे अनेक तज्ज्ञ असे आहेत ज्यांनी पाण्यावर अनेक वर्ष काम केलं आहे, त्यांची मदत घेऊन महाराष्ट्र सरकारला फुल न फुलाची पाकळी आम्ही काय मदत करू शकू याचाही प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून पुढच्या 6 महिन्या वर्षभरात आपल्याला दिसेल. ही पार्श्वभूमी असताना आज एक आगळं वेगळं नेतृत्व आपण म्हणूया असे डॉक्टर यशवंत मनोहर आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी जे काय लेखन केलेलं आहे त्याचा सगळा
लेखाजोखा तिकडे लिहिलेलाच आहे. पण त्यांनी एक माणसासाठी जगवणारी जी एक कविता लिहिली आहे ती खरंच किती महत्त्वाची आहे. आणि आज अनेक वेळा मला असं बातम्या बघितल्यावर वाटतं की आपण खरंच माणुसकी विसरलोय का. आणि त्याच्यामुळे ही कविता आज मी त्यातल्या 4 ओळी तुमच्यासाठी वाचून दाखवणार आहे. शब्दांची पूजा करत नाही मी, शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांसाठी आरती गातो. ज्याच्या गावात सूर्य नाही त्याच्या हातात उजेड देतो. ही त्यांनीच लिहिलेली कविता आहे. मला असं वाटतं आज काम करताना हा जो नात्यातला ओलावा आहे तो ओलावा जगवण्याची जबाबदारी आज आपल्या सारख्या लोकांवर आहे. आणि चव्हाण साहेबांनी जो महाराष्ट्र पाहिला होता किंवा त्यांची इच्छा होती तो खरंच आजचा महाराष्ट्र आहे का याचा आपण सगळ्यांनी 1-2 मिनिटं थांबून विचार केला पाहिजे. आणि पुढचा महाराष्ट्र कसा असणार आहे ह्याचाही आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. हे करत असताना आज आपण YV चंद्रचूड साहेब यांच्या नावाने जे पारितोषिक देतो त्याच्यासाठी LMMचे टॉपर विजित शेट्टी आलेले आहेत. माझा आजकाल वकिलांची फार जास्त संबंध येतो त्याच्यामुळे माझ्या 2 मुलांपैकी एकाला वकील केलं असतं तर आमचे जरा पैसे वाचले असते. पण वकील काय काय गमती जमती करू शकतो एक खूप चांगले अनुभव मला सुप्रीम कोर्टातही आले आणि एक खूप वेगळं काहीतरी शिकायला मिळालं. आणि त्याच्यामुळे विजित जर LMMचे टॉपर असतील सो यू रिअली मस्ट बी स्मार्ट. कारण वकील जेव्हा वाद घालतात आपल्याकडे नेहमी म्हणतात की शाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये. आता चढून तर बसली आहे मी त्याच्यामुळे आता शाणे आहोत का नाही आता एक काळच ठरवेल. पण काय ती एक वेगळी गंमत असते. आणि खरं तर सुप्रीम कोर्टात जितकं जास्त जातो ना तेवढी जास्ती मजा येते. कारण नवीन काहीतरी शिकायला मिळतं. वेगवेगळे लोक भेटतात जे एकामेकाचा वाद घालतात ते नंतर एकत्र चहा कसा पितात. मग आपल्या वकिलाचं काय सेटिंग आहे का अशी भीती वाटते मला. नाही काही सेटिंग बिटिंग नाही आहे. ते सगळे प्रोफेशनल आयुष्य आणि प्रायव्हेट आयुष्य वेगळे जगतात. त्यामुळे असे गमतीचे खूप चांगले अनुभव सुप्रीम कोर्टात आले. आणि योगायोगाने बघा की आज चंद्रचूड साहेबांच्या नावाने आपण पारितोषिक देतो आणि त्यांचेच सुपुत्र आज या देशामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत. ह्या खरंच या गोष्टीचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांनाच आहे. कारण का चंद्रचूड साहेबांचे आणि या वास्तूचे चव्हाण साहेबांचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध होते आणि आज त्यांचा मुलगा चीफ जस्टिस होतो ही महाराष्ट्रासाठी एक खूप अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. ही सगळी पार्श्वभूमी अशा वेगळ्या गोष्टी खरं तर गेल्या अनेक 6-8 महिन्यात झाल्या आहेत. आणि काम करत असताना खूप नवीन आज सावंत सर विवेक सावंत सर इथे आज उपस्थित आहेत कार्यक्रमासाठी. आणि सावंत सरांचं मार्गदर्शन चव्हाण सेंटरला नेहमीच असतं. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानात होणारे बदल याच्यात चव्हाण सेंटर आता एक वेगळं काम करू पाहतोय. कारण शिक्षण आरोग्य आपला स्कॉलरशिपचा कार्यक्रम दिव्यांगांसाठी असे अनेक उपक्रम अनेक वर्ष आपण करत आलो आहे. पण आज AI आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पुढची 5-10 वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात टेक्नॉलॉजीमुळे खूप वेगळे बदल होणार आहेत. आणि त्याच्यासाठी एक क्रिएटर्स समिट आज निलेश आलेत का नाही मला माहिती नाही पण निलेश राऊत आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी मिळून एक क्रिएटर्स समिट म्हणून चव्हाण सेंटरला एक वेगळा उपक्रम आपण यावर्षी त्याची सुरुवात केली. CDAC अनेक मुलं आज इथे आहेत. CDAC इज एक्स्ट्रॉर्डिनरी परफॉर्मिंग. त्या सगळ्यांचं म्हणजे या सगळ्या त्या CDACच्या टीमचं आणि AIT टीमचं मी मनापासून कौतुक करते आणि त्यांचा आभार मानते. आणि क्रेडिट गोज टू सावंत सर कारण का त्यांच्या लीडरशिप आणि मेंटॉरशिपमुळे आज आपल्याकडे तंत्रज्ञानाचा जो सायन्स हा जो विषय असतो त्या विषयामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करून AITमध्ये जे खूप चांगले बदल होत आहेत ते सावंत सर आणि ती सगळी जी टीम AITमध्ये काम करते ते अतिशय उत्तम चांगलं काम करतायत. आणि नवीन पिढीची अनेक राज्यातून मुलं आज चव्हाण सेंटरमध्ये शिकण्यासाठी आज येत आहेत. ही आमच्यासाठी एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. आणि बदलत्या जगामध्ये चव्हाण सेंटर त्या बदलाबरोबर त्या वेगामध्ये कसा राहील कारण का चेंज इज इनएव्हिटेबल. यू हॅव टू बिलीव्ह इन द चेंज दॅट यू हॅव टू. आणि समाजात आज बदल होतच राहतात आणि त्याच्याबरोबर आपलेही कार्यक्रम बदलले पाहिजे. व्यासपीठावर अनिल काकोडकर साहेब आहेत ज्यांनी न्यूक्लिअर सायन्स जेव्हा आम्हाला
आपल्याला न्यूक्लिअर एनर्जी काय होती हे माहिती नसताना त्या काळामध्ये ज्या पद्धतीने भारताची आणि अमेरिकेचं नातं जवळ आणण्याचं काम जर कोणी केलं असेल, आज अनेक लोक अमेरिकेची मैत्री ह्याच्याबद्दल उल्लेख करतात, पण अमेरिकेची खरी मैत्री, तो पहिला ज्याला आईस ब्रेकर म्हणतात, तो कोणी केला असेल तर तो त्याचं संपूर्ण क्रेडिट डॉक्टर अनिल काकोडकर आणि डॉक्टर मनमोहन सिंगजींना जातं. क्रांती त्या काळात त्यांनी घडवली. आणि मी ती पार्लमेंटमध्ये माझं भाग्य होतं की मी काकोडकर साहेबांना तेव्हा पार्लमेंटमध्ये येऊन सगळ्या खासदारांना जेव्हा ते मार्गदर्शन करायचे तेव्हा आम्ही खूप नवीन पिढी आलो होतं असं विवर इन ऑ, बापरे काकोडकर साहेब येत आहेत. आणि जर अमेरिकेच्या प्रेसिडेंटला वाटत असेल की मी भारताबरोबर सही करीन जर काकोडकर साहेब हो म्हणले, तर ही आपल्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं त्या काळामध्ये आता AI वगैरे गोष्टी खूप येत आहेत, त्याबरोबर या सगळ्या मोठ्या लोकांचं आपल्याला मार्गदर्शन असतं. त्याबद्दल मी काकोडकर साहेब, सावंत सरांचे मनपूर्वक आभार मानते. आणि पुढच्या 5 वर्षाचा जो चव्हाण सेंटरचा कार्यक्रम असेल त्याच्यात सातत्य ठेवून नवीन बदल आत्मसात करून पुढच्या पिढीसाठी चव्हाण सर कोण होते, त्यांनी दिलेली दिशा आणि त्यांनी दिलेल्या संस्काराच्या चौकटीत राहून संस्थेनी सातत्यात काम केलं पाहिजे, हा प्रयत्न आम्ही सगळे करत राहतो. आज आपण सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. हे लॉंग वीकेंड आहे, शनिवार आहे, पण शेवटी दिवस आपल्या सगळ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा आहे. आणि मी एक शेवटची गोष्ट सांगून माझं भाषण संपवणार आहे की मला हा दिवस नेहमी लक्षात राहतो. याचं कारण की माझ्या वडिलांना मी कुठली इमोशन दाखवताना आयुष्यात फार कमी वेळा पाहिले. आणि हा एक दिवस आहे की ज्याला ब्रोकन मॅन म्हणतात इमोशनली, तो मी पाहिलेला आहे माझ्या वडिलांना. त्याच्यामुळे 25 नोव्हेंबर हा आमच्या आयुष्यातला किंवा मला इमोशनली तो दिवस आजही आठवतो. खूप वर्ष ओलांडून गेली, पण मला वाटतं आजही चव्हाणसाहेब आपल्या हृदयात एक खूप मानाचं स्थान घेऊन आहेत. त्यांनी जी दिशा संस्कार आपल्याला दिले ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी मी प्रांजळपणे कबूल करते की कदाचित माझीसारखी पिढी ही कमी पडलेली आहे. आणि मी जेव्हा राज्यात फिरते तेव्हा मला जाणवतं की चव्हाणसाहेब कोण होते, तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, पण त्याच्या पुढे काय केलं हे फार कमी मुलांना माहिती असतं. त्याच्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची सगळी पुस्तकं आपण स्टोरी टेल असेल, हिअरिंग असेल किंवा त्याच्यातून पॉडकास्ट करून, रील्स करून अनेक काही बदल करता येतील का. आणि चव्हाणसाहेब किती द्रष्ट नेते होते, मोठे नेते होते, पुरोगामी विचाराचे होते, हे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला चव्हाणसाहेबांना न्यायचं आहे. तर तुमच्याही काही लोकांपैकी ह्या कामामध्ये जर आपल्याला काही टेक्निकली आपण काही आम्हाला मार्गदर्शन करू शकत असाल तर जरूर करा. हा एक आगळा वेगळा प्रयोग आम्ही सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली इथे नवीन पिढीसाठी चव्हाणसाहेब कोण होते, त्यांनी केलेली कामं याचं एक वेगळ्या पद्धतीने डॉक्युमेंटेशन करतोय. ते 12 मार्चला त्याचा आढावा आपल्याला सगळ्यांना मी नक्कीच देईन. पुन्हा एकदा आपण आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि चव्हाण साहेबांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.